बापदेवाची काठी जिंकली पाहिजे ना. एक नंबर किंग वाढता वाडा. एक जल्लोष फक्त दुसरं काय साई खालचा पडवणार आणि वरचा पडवणार एकच जल्लोष झाला एकच जल्लोष झाला पाहिजे. ओके. आणि ती मसोबा आली, मसोबा आलीची काठी तुमची इथे सजावट होते. आणि मागच्या वर्षी पण तुम्ही एक नंबरच घेतला होता. 3 वर्ष रेकॉर्ड आहे. 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे. वाजवा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं भालचंद्र घरते मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जस्ट आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि चाललेलो आहे साई गावात. आणि साई गावात 2 दिवस यात्रा आहे आणि 2 दिवस यात्रा खूप अशी मोठी भरते त्यांची. तर आजचा दिवसाचं जे काय महत्त्व आहे ते आज आहे जागरण. आणि जागरणाची व्हिडिओ काढण्यासाठी मी चाललेलो आहे. तर इथे पाहू शकता माझ्या बाजूला माझा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाची मुलगी पूनम साई गावात आहे. तर तिने आज इन्व्हाइट केलेलं आहे का जागरणाची व्हिडिओ काढायला काका या. तर तिथे आता चाललेलं आहे. पाहूया ते कसं आहे, त्यांच्या जागरणाचा आजचा जो काय सोहळा आहे तो कसा आहे. आणि उद्या काठीची व्हिडिओ पण काढायची आहे. तर सुरुवातीला आपण जाऊया साई गावात. चला. तर आता जस्ट आलेलो आहे साई गावात, प्रवेश केलेला आहे आणि इथे मंदिराजवळ आलेलो आहे. समोरच दिसत आहे मंदिर. आणि सर्व उद्याची तयारी चालली आहे यांची. रेत आमचे जावई आणि ऋषी याला आम्हाला न्यायला. आणि आमच्या स्वागताला पूनम दरवाजातच उभी आहे. हे आहे पूनमचं घर आणि मंदिरा लगतच आहे. ही बाजूला मंदिर आहे इकडं आणि इथे पूनम राहते. आणि इथे किती मोठं घर आहे ते पहा. पूनमचा रिशू. तर आज आम्हाला जत्रा पूर्ण फिरवशील ना? काय काय दाखवा मला. तर मंडळी आता इथे जावयांच्या घरी मस्त पाहुणचार वगैरे झालेला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता चाललेलो आहोत जिथे जे काय जागरण आहे, आजचा जागरणचा दिवस, त्यासाठी आम्ही आता स्वतः जावयांबरोबर त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहोत. आणि आमचे जावई आणि हा पूनमचा रिशू. तर जाऊ आपण सुरुवातीला आता कुठे जायचं? आपल्या बापदेवाच्या मंदिरात. हां, तिथून आपली ड्युटी निघेल. तिथे आपल्या आईच्या मंदिराशी येईल. म्हणजे तिथून ड्युटी निघेल ती आपल्या आईच्या मंदिराशी येईल. ती पूर्ण अशी नाचत गाजत बँड बाजा सोबत येणार आहे. तर मंडळी तुम्ही कंटिन्यू राहा, कारण आता जी ड्युटी निघेल तो काय प्रकार तो आपण पहिल्यांदाच पाहणार आहोत. तर ड्युटी निघेल आणि आईच्या मंदिरात म्हणजे आई भवानीच्या मंदिरात इथे येणार आहे. तर ती कशी येते आणि कशी एन्जॉय होते ती आज पाहायला भेटेल. तर इथे पूनम, जावई आणि रिशू तयार झालेले आहेत आणि आता आमच्यासोबत चाललेले आहेत. जिथे तो कार्यक्रम पार पाडणार आहे ना ड्युटीचा, त्यासाठी चाललेले आहेत. सुरुवातीला आपण जाऊया भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घ्यायला. चला. साई गावची आई भवानी माता. मिरवणूक आहे ती आता इथून निघालेली आहे. सर्वजण नाचत
हा तर मंडळी, आज इथे आपल्या जे काय समोर आहेत ते नाना मोरे साईगावचे. तर हे आज आपल्याला जे जागरण सोहळा आजचा जो ज्या दिवसाचे जे काय महत्त्व आहे जागरण सोहळा, त्या दिवसाचे जे काय महत्त्व आहे ते आपल्याला इथे थोडक्यात सांगणार आहेत. तर आपण ते ऐकूया. नमस्कार. गावदेवीचा जागरण सोहळा आज आहे. ही जवळजवळ शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे. गावाची देवी पहिल्यांदा ते पठारावर होती, त्याच्यानंतर काही कारणास्तव ती एक कहाणी झाली आणि त्याच्या पश्चात ही गावाच्या मधोमध 2 गावांच्या मधोमध म्हणजे साईगावचे 2 पाडे आहेत, एक वरचा पाडा आणि एक खालचा पाडा. दोन्ही पाड्यांच्या मधोमध येऊन आई भवानी वसलेली आहे आणि तिचा दरवर्ष चैत्र अमावस्येला यात्रा सोहळा ही साजरी केली जाते. त्याच्या 1 दिवस अगोदर जागरण सोहळा म्हणजे देवीचं जागर घालायचं आहे. देवीचं जागर घालत असताना नाच गाणे, देवीची गाणी आणि अतिशय उल्हासात हा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमासाठी एक ड्युटी सोहळा, मानाची ड्युटी म्हणून ती गावातून वरच्या पाड्यातून मोरे घराण्यातून, खास त्यांना मोरे घराण्यानं हा शेकडो वर्षापूर्वीचा पासूनचा मान आहे. ते मोरे घरातून ती ड्युटी निघते. ती वाजत गाजत मंदिरापाशी येते. मंदिराजवळ आल्यानंतर ती ड्युटीची ज्योत ती देवीच्या समईला तेवली जाते आणि देवीची समई पेटवली जाते त्या ड्युटीनं, जेणेकरून प्रकाशाचा उत्कर्ष म्हणजे उत्साह साजरा केला जातो. आणि त्या ड्युटी इथं आल्यानंतर देवीच्या जागरणाची सुरुवात होते. ते देवीचं जागरण ड्युटी जवळजवळ 10 वाजेपर्यंत येतो. सरासरी पाहता 12 वाजेपर्यंत जागरण सोहळा चालतो. 12च्या वरती 1 तास सुद्धा चालू शकतो. तो आपल्या भाविकांच्या मनावर आहे. पण ही परंपरा शेकडो वर्ष जवळजवळ कोणाला माहितीच नाही. त्या पूर्वीपासूनची जागरण सोहळा आहे आणि ती ड्युटीचा मान मोरे घराण्याला त्यांच्या घरातूनच निघते. ही ड्युटीचा जागरण सोहळा संपन्न झाला, 1 वाजता संपन्न झाला का उद्या देवीची महापूजा असते. सर्वजणांना दर्शनाला देवीला बोलवलं जातं. नंतर दुपारनंतर देवकाठी उभी केली जाते. देवकाठीसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम ते आखला जातो. त्या स्पर्धेसाठी वरच्या वाड्याची 1 काठी असतो, खालच्या वाड्याची 1 काठी असतो, आदिवासी वाडीतली 1 काठी असतो आणि डोलघरमध्ये असतो. याच्या अगोदर ताऱ्यामधून, खारपाड्यामधून, राव्यामधून अशा देवकाठी यायच्या या देवीच्या. पण आता कालांतराने असती ते कमी झाले. पण डोलघरची काठी ही आवर्जून येते. डोलघरची ड्युटीसुद्धा येते. म्हणजे त्यांनासुद्धा ड्युटीचं मान आहे. त्यांची ड्युटीसुद्धा आम्ही वाजत गाजत आमच्या त्या मोरे घराण्याच्या ते घरापासून त्यांचीसुद्धा ड्युटी वाजत गाजत आणली जाते. आणि ही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे, ती आताची नाही. आणि ही परंपरा जोपासणं आता पुढच्या आमच्यासारख्या पिढीचं आणि तुमच्यासारख्या पिढीचं काम आहे. ते जोपासलं तरच सांस्कृतिक कार्यक्रम चालू राहतील आणि हे कायमस्वरूपी चालू राहावेत अशीच सदिच्छा आहे.
नमस्कार मित्रांनो, कालची व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल. साई गावातली देवीच्या जी जागरण आहे ते जागरणाची साई गावाची जे काय काठी जो 4 आली आहेत त्या 4 आल्यांच्या जे काय काठ्या आहेत त्या काठ्या उभ्या करतात. तर आजचा जो काय काठ्यांचा थरार आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओत. तर तुम्ही कंटिन्यू राहायचं आहे. आणि इथे पाहू शकता माझ्यासोबत ओमी आहे, इकडे पाठीमागं दीदी, इकडं छोटी. तर आम्ही 4 जण चाललेलो होतो आता साई गावात. तर आजची व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आणि काहीतरी हटके होणार आहे. तुम्ही मात्र कंटिन्यू राहून पाहायचे. चला आता गाडी वगैरे पार्किंग करून चाललेलो आहोत. चालत जायला लागेल. जिथे आहे पूनमचं घर मंदिराजवळच आहे. आणि छोटी दीदी, इकडे ओमी. संध्याकाळी अजून पूर्ण भरलेलं असेल, दोन्ही साईड पण भरलेले असतील दुकानात. आणि गर्दी पण आता वाढेल. पूर्ण परिसर हा गजबजलेला दिसत आहे. दुकानं, स्वीट, खेळणी. तर इकडे आहे पूनम आणि पूनमनी जेवणाची तयारी काय केली पाहूया. मटन बनवलंय. काय रेसिपी आहे? मटन बनवते, अजून बटाटा टाकायचं आहे त्याच्यात, शिजलेला बाहेर काढलाय. आणि हे बिर्याणीचं चिकन. म्हणजे काय काय बनवणार पाहुण्यांसाठी? बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन, भाकरी, साधा भात, बस. छानशी अशी सोय केलेली आहे जेवणाची. हा दीदी, छोटी. आणि ते बसलेले आहेत पूनम चिकन बिर्याणी बनवण्यासाठी. इकडं राईस, इकडं चिकन. खाली बटाटे लावून घेऊ म्हणजे आपली बिर्याणी करपणार नाही दम देताना. तळलेला कांदा, याच्यामध्ये आपण खाली थोडी ग्रेव्ही टाकून घेऊ. आता मित्रांनो, आता जस्ट इथे पूनमच्या घरी आम्ही आलो आणि आता चाललो आहोत काठ्यांची जी काय तयार केली ती पाहण्यासाठी चाललेलो आहोत. आणि सोबत आहेत जावई, पूनमचे मिस्टर, इकडे उमी पण आहे. नाही तर काय तयार झाली ती पाहण्यासाठी. चला जाऊया. समोरच काठी दिसत आहे एक. आणि ही कुठली आहे? डोलगरकरांची काठी. ही डोलगरकरांची. डोलगर आणि गावातल्या 3 असतात ना? गावातला ही डोलगर काठी आहे ते. तिचं नाव काय? म्हणजे आमच्या जावयांची आली. आणि यावर्षी म्हणजे एकदम फॉर्मात आहे. फार्मात आहे ना? एक नंबर. काकणाला भिडला पाहिजे तो. आमचाच तुमचाच ना? आमचाच. आणि पाहू शकता सर्व एक साईड ड्रेस करून पूर्ण काठी तयार झाली आहे. एक नंबर आला पाहिजे. एक नंबर. किंग वाढता वाडा. ते पाहू शकता काठीला ही अशा प्रकारे पूर्ण लाईट लावलेले आहे आणि रात्री पूर्ण चमकेल काठी. आणि इथे थाट पाहू शकता प्रत्येक माणसांचा. सर्वजण या आलीतली सर्व जी लोक आहेत ती एकत्र येऊन ही काठीची जी काय सजावट आहे ते करत आहेत.
आता तुम्ही बापदेवीची काठी बघितली, आता तुम्ही अक्कादेवीची काठी बघूया. तर ही आहे अक्का देवीची काठी आणि या अक्का देवीच्या काठीचं आता सजावट चालू आहे. कुठल्या आलीची काठी आहे ही भाऊ? आदिवासी आदिवासी म्हणजे अक्का देवीची होय ना. तर या अक्का देवीच्या काठीचं काम चालू आहे आणि सर्व एकत्र येऊन या अशा प्रकारे सजावट करतायत. तर मंडळी इथे पाहू शकता का जी ही अक्का देवीची काठी आहे आणि अक्का देवीचे मानकरी सर्व ही लोक जी मानाने इथून काठी जी मंदिरापर्यंत घेऊन जातील आणि ती सजावट चालू आहे त्यांची. आणि त्यांचे पाहू शकता सर्व एकत्र येऊन आणि एक साईड ड्रेस करून सर्व तयार आहेत. तर आजची ही काठी तुमची एक नंबरला आली पाहिजे ना. वाजवा. तर इथे ज्या काय काठ्या आहेत त्या काठ्या उभ्या करण्यासाठी हा बेस बनवलेला आहे त्यांनी. याच्या सहाय्याने याला सपोर्ट देऊन या काठ्या उभ्या करणार आहेत. समोरच एक काठी दिसत आहे आपल्याला आणि ती आहे म्हसोबा. एकदम लाल लाल कलरची, सर्वजण लाल टी शर्ट घालून. रेड आली बोलतात त्याला. देव माझा म्हसोबा. हां दादा, तरी तुमची कुठली आली आहे? आलीचं नाव काय? खालचा पाडा खालचा पाडा म्हसोबा आली. मसोबा आली. बरोबर ना? बरोबर. तर सर्वजण देव माझा मसोबा. तर सर्वजण रेड आली बोलतात त्याला. रेड आलीच ना. रेड आर्मी. सर्वजण लाल लाल एकदम होऊन आपल्या काठीची सजावट करत आहेत. विजय झाला पाहिजे. पाहू शकता काठीचं काम चालू आहे. हो हो हो. बोला, काय बोलणार आज? काठीचं काम तर चालू आहे तुमच्या. ठीक आहे, आमचा एक नंबर चालला आहे. एकदा एकच या वर्षी येऊ. एक नंबर आपले काठी हवा हीच आपले आणि मागच्या वर्षी पण तुमच्या चालीचा नंबर आला होता बरोबर. हा, एक जल्लोष, फक्त दुसरं काय साई खालचा पडवणार आणि वरचा पडवणार, एकच जल्लोष झाला एकच जल्लोष झाला पाहिजे. ओके. आणि तुमची म्हसोबा आली. हां. म्हसोबा आलीची काठी तुमची इथे सजावट होते आणि मागच्या वर्षी पण तुम्ही एक नंबरच घेतला होता. 3 वर्ष रेकॉर्ड आहे. 3 वर्षाचा रेकॉर्ड आहे आणि आजचा हा चौथा वर्ष आहे. बघू आता माऊली किती पाहा. काय मग आजच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? 3 वर्ष ही आमची 100 वर्षाची परंपरा आहे. पहिली घाटे म्हसोबाची एक नंबरच येऊ. जी 100 वर्षाची जी काय परंपरा आहे ती तुम्ही आबाद ठेवलेली आहे. अजून अशीच चालत राहील हां, आणि पूर्ण गावाची परंपरा अशीच चालू आहे. चला. भले काट्या 2 असतील 3 असतील पण परंपरा चालूच राहील. काठी एक नंबरला म्हसोबाची. बरोबर, परंपरेचा. तर इथे आता आपण तिन्ही पण काठ्या पाहिलेल्या आहेत. पहिली आहे म्हसोबा, पहिली बापदेव काठी बापदेव काठी, नंतर अक्का देवीची काठी अक्का म्हसोबाची काठी पाहून झाले. आणि म्हसोबा. अशा तिन्ही काठ्या पण आता पाहून झालेल्या आहेत. तिन्ही काठ्या पण आपण इथे आता इथे आलो जो काय लोकांचा जो समुदाय आहे तो वाढत चाललेला आहे. आता गर्दी वाढत चालली आहे. लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. काठीचं नाव काय आहे? बापदेवाची काठी जिंकली पाहिजे ना. हा, लांब बनवलीच ना. आणि हा तुमचा कलर कुठला आहे? कलर येलो कलर. आणि इथे पाहू शकता सर्वजण तयार झालेले आहेत. जो काठीचा जो काय थरार पाहण्यासाठी इकडे पूनम तो पाहण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहोत मंदिराजवळ. तर मंडळी आता जो काय काठी
आमचा जो का थरार आहे तो इथे पाहण्यासाठी आता सर्वजण येतील, सगळ्या काक्या इथे येतील त्या पाहण्यासाठी. आता इथं आम्ही आलेलो आहोत. आमच्या गावचे गाव अध्यक्ष इकडं दादा दिसत आहे, मनोहर दादा, आणि दादाची सासू रोड आहे इकडे, बरोबर ना? बोल.
तर मंडळी, साई गावातील 100 वर्षापूर्वीची जी काय परंपरा आहे ती अशीच पुढे चालू राहणार आहे.